संगमनेर तालुक्यामधील आंबी खालसा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच वेळेला 10 शेळ्या ठार झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आंबी खालसा गावामधील गणपीर दरा येथे ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती अजय फंडागरे यांनी घटनास्थळी भेट देत वन विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। मात्र ही नुकसानाची भरपाई मिळणार तरी कधी असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। कारण नुसतेच पंचनामे होत आहेत, पण 2 वर्ष झाली तरी या भागामधील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत याबाबतीत आंदोलन करण्याचा इशारा देखील आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी दिला आहे। मला एक प्रशासनाला विनंती किंवा वन विभागाला विनंती की तुम्ही या ठिकाणी आमचं असं लक्षात आले की तुम्ही माणसांपेक्षा जास्त तुम्ही या प्राण्यांवर प्रेम करता। ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु ज्यावेळेस नुकसान झाल्यानंतर तरी तुम्ही कमीत कमी या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी लवकर मिळाली पाहिजे। आमच्या इथे एक शौकतबाईचं 2 वर्षापूर्वी 200 बकऱ्या गेल्या, बकऱ्या मारल्या वाघांनी, परंतु आजही 2 वर्षानंतर सुद्धा त्याला नुकसान मिळाले नाही। वाघ ईश्वर का बाळशीराम कानोरे यांच्या गोठ्यावरती वासरू नेलं, त्या या ठिकाणी म्हणजे असं 8 दिवसातून 15 दिवसातून वाघ हा या आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 25-30 वाघ असण्याची शक्यता आहे। पिंजरं लावणं किंवा हा सध्या पर्याय राहिलेला नाही, तर याला प्रशासनाची जर एवढी त्यांना हमी असेल तर त्यांनी याच्यावर तोडगा काढावा आणि जी काही आमच्या गावातील शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांमध्ये जी काही ग्रामस्थांमध्ये जी दहशत आहे ती दहशत कशा पद्धतीने कमी होईल या ठिकाणी हे करावं। नाहीतर मग एक आम्हालाही सुद्धा सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व शेतकरी बांधवांना आमच्या गावच्या असतात तरी वेगळ्या पद्धतीने जागृती करून या ठिकाणी काहीतरी एक आंदोलन असेल किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल। कारण जी आपण इथं या ठिकाणी वन विभागाचं जर या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठा परिसर आहे, परंतु त्या पद्धतीने या ठिकाणी वन विभागाचे या ठिकाणी अधिकारी कर्मचारी कमी आहेत।